स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. कशी आहेस आता? छान आहे. अगं उठू नकोस, कशाला उठतेस? अरे एवढं काय? एवढं काय काय? इथे आणलं तेव्हा कशी अवस्था होती तुझी माहितीये? तोंडचं पाणी पळवलं होतंस आमच्या. उगीच पॅनिक होतोयस तू सुद्धा. जरासं छातीत दुखलं, थोडं ब्रेथलेस वाटलं तर एवढं. अगं मग ही सिम्पटम्स काळजी घ्यायला पुरेशी नाही आहेत का? नाही अरे, खरंच नाही. मला आधी सुद्धा झालं होतं एकदा असं. अगं या पुढे होऊ नये म्हणून काळजी घ्यायची असते. किती हळवा होतोयस तू. आय एम फाईन अनिश, खरंच. आणि हे तेवढ्यापुरतं असतं रे. जरासं छातीत दुखतं, थोडं ब्रेथलेस वाटतं, पण बस अगदी तेवढ्यापुरतं. मला आत्ता बघ ना, काही सुद्धा होत नाही. आय एम फाईन. असू दे, तरी सुद्धा काळजी घ्यायला हवी. अगं किती अशक्तपणा आलाय तुला. आणि आणखीन एक गोष्ट, यापुढे कुठच्याही प्रकारचं टेन्शन किंवा दडपण मनावर येऊ द्यायचं नाही. कळलंय? प्रॉमिस मी. अनिश, तूच आत्ता विषय काढलास म्हणून बोलते. मला एक दडपण आहे अरे मनावर माझ्या. खूप दिवस झाले केव्हापासून तुझ्याशी बोलायचं म्हणते, पण काय? प्राजू. हे बघा सावरी, आता नाही ते विषय काढायचे नाहीत. ओके? उगाच कुठल्याही प्रकारचं दडपण मनावरती येईल असे विषय काढायचेच नाहीत मुद्दामून. आता तू आराम कर. या विषयावरती आपण नंतर बोलू. का अवंतिका मॅडम, कसला अभ्यास करताय? अभ्यास नाही हो, जरा नजर फिरवती. मला वाटलं अभ्यास परत सुरू केलास की काय. बरं असतं इंटरव्ह्यूला जायच्या आधी, म्हणजे जरा तो मूड येतो ना. किती वाजता इंटरव्ह्यू? 12. अरे जरा लवकर असं मी कॉलेजला जाताना तुला सोडलं असतं ग. काय बाबा, आता लहान आहे का मी? सोडायला कशाला यायचं? नाही ग, तब्येतीसाठी म्हणते. आता आय एम परफेक्टली ऑल राईट. तो विषय संपलाय, आता नवीन विषय चालू. ओके ओके, छान इंटरव्ह्यू दे. माझी खात्री आहे हा जॉब तुला मिळणार म्हणजे मिळणार. काय होतं काय माहित, माझ्या नशिबात नोकरीची जरा गडबडच दिसते. आधी ते तसं झालं, नंतर कॉलेजची नोकरी गेली. आता काय होतंय काय माहित. हे बघा अवंतिका, भूतकाळ विसरून भविष्याकडे पाहायचं असतं. एक गोष्ट लक्षात ठेव, चालणाऱ्या पावलांनाच रस्ता सापडतो. सगळं विसरून इंटरव्ह्यूला जा,
तुला यश नक्की मिळेल. बाबा, तुमच्या या शब्दांनीच मला घडवलंय. मला वाटतं म्हणूनच मी कधीच आशा सोडत नाही. यश मिळवण्यासाठी लागणारी चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी पण आहे. पण कधी कधी खूप डिप्रेस व्हायला होतं. अजिबात डिप्रेस होऊ नकोस. हे बघ, शेवटी राजकारण करणारे, हल्ला करणारे तुमची नोकरी हिरावू शकतात. टॅलेंट नाही, ते तुमच्यातच असतं आणि त्याच्याच जोरावर आपण जिंकायचं असतं. प्रसन्न मनाने इंटरव्ह्यूला जा. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. Oh, ठीक आहे. Yeah, that's very good. सर, Yep. Okay. गुप्ता सरांची फाईल. हाँ ठीक है. ओके. एक मिनिट ये बहादुर के मिनिट एक मिनिट काय आहे? नाही, ते आज इंटरव्ह्यू आहेत ना सर. हाँ ठीक. हाँ मी ठीक आहे, करतो मी. ओके बाय. काय? नाही, आज इंटरव्ह्यू आहेत ना सर. हाँ ठीक आहे ना, माझी 12:30 वाजता मीटिंग आहे. मी 12 वाजता जाईन, त्यानंतर लवकर येईन आणि मग. सर, पण तुम्ही 12 वाजता कसं काय जाऊ शकणार? का नाही जाणार? तुम्ही मॅनेज करतो असं म्हणलं होतात सर. मग करतो ना मी मॅनेज. तुम्ही एक काम करा, ते जे कॅन्डिडेट्स येतील ना त्यांना बसवून ठेवा. आणि काय करू? आणि काही करू नका, त्यांना करू देत वेटिंग. कळेल ना आपल्याला कोणात किती पेशन्स आहेत ते. ओके ओके सर. हां. सर, आणखीन एक गोष्ट. आता काय? नाही म्हणजे ते फॅशनचं. भादरे, या वयात कसली फॅशन करताय? सर, मी कसली फॅशन करतोय? ती वुमन्स कल्चरल डेव्हलपमेंट नावाची एक संस्था आहे. माझा काय समज? नाही, ते एक फॅशन शो करतायत आणि त्यांना आपली स्पॉन्सरशिप हवी आहे सर. काही मिळणार नाही. भादरे, फॅशन शो सारख्या उथळ प्रकरणासाठी माझ्याकडे पैसे नाही आहेत. फॅशन शो करतात. फॅशन शो करून कसली संस्कृती डेव्हलप करणार? आणि असली मूर्खासारखी प्रपोजल माझ्याकडे आणत जाऊ नका. ओके सर. अनिश, कधी आलास? आत्ताच. तिला भेटलास? तू औषधं घेऊन आलीस? प्राजक्ता, तू इथे बस ना जरा, मला बोलायचं आहे तुझ्याशी. प्राजक्ता, हे बघ, आसावरीची तब्येत म्हणजे तिची शारीरिक आणि मानसिक अवस्था खूपच नाजूक आहे. त्यामुळे आपल्याला तिच्यासमोर काही करताना किंवा बोलताना विशेषतः खूप संयम बाळगावा लागणार आहे. अरे पण मी नीटच वागते, उलट तीच. हेच म्हणत होतो मी. तुझी ही वाद घालण्याची सवय आहे ना, ती सोडून दे. काही वेळा समोरच्याला आनंदी ठेवायला स्वतःच्या वागण्याला थोडी मुरड घालावी लागते. आणि तुझ्या दीदीचं तर तुझ्यावरती इतकं प्रेम आहे, मग तिच्यासाठी तू एवढीशी गोष्ट नाही करू शकत? हे बघ, तिला आनंदी ठेवणं आता तू स्वतःहून त्याची जबाबदारी घे. डॉक्टर, आसावरीच्या प्रकृतीबद्दल एकंदरच तुम्हाला विचारायचं होतं की तिचं डाएट काय फॉलो करायचं आहे, डूज अँड डोंट्स काय आहेत. हे जर का प्राजक्ताला तुम्ही सांगून ठेवलं तर शी कॅन टेक केअर ऑफ हर. मलाही तुमच्याशी जरा बोलायचंच होतं. मिस प्राजक्ता, प्लीज डोंट टेक इट टू हार्ट. बट आय एम व्हेरी सॉरी टू से दॅट युअर सिस्टर डज नॉट हॅव एनी व्हेरी लॉंग लाईफ. म्हणजे एकंदरीत त्यांची कंडिशन, डिजनरेशन सगळं लक्षात घेता फार काही दिवस त्यांच्याकडे उरले. त्यामुळे जे काही दिवस त्यांच्याकडे उरलेत ना, ते त्यांना आनंदानं मनसोक्तपणे जगू द्या ना. लेट हर एन्जॉय हर लाईफ, रेस्ट ऑफ हर लाईफ द फुलेस्ट. तशा हातात त्या व्यवस्थित आहेत.
उद्या मी त्यांना घरी पाठवणार. ओके? थँक्यू. प्राजक्ता, एक्सक्यूज मी, येस पेपरमध्ये ॲड आली होती. हो, हो. वॉक इन इंटरव्ह्यूज. येस. आपलं नाव? अवंतिका दीक्षित. बसा. थँक्स. गुड. थोडा वेळ थांबावं लागेल. साहेब कुठल्याही क्षणी येतील. बरं, सगळ्यांनी सर्टिफिकेट्स पेपर्स आणलेत बरोबर? या. गुड. एक्सक्यूज मी, येस प्लीज. अजून किती वेळ लागणार आहे? साहेब कुठल्याही क्षणी येतील. तरी साधारणपणे किती वेळ? नाही, तसं मला सांगता येणार नाही. पण तुम्हाला कंटाळा आला असेल तर खाली जाऊन कॅन्टीनमध्ये कॉफी वगैरे घेऊन आला तरी चालेल. ओके? ओके, थँक्यू. चल आपण कॉफी. जाऊया आपण पण. चल कॉफी घेऊ. अजून कसे आले नाहीत सर? लवकर येतो म्हटलं तू, पण ते कॅन्डिडेट मला विचारतात, काय उत्तर देणार त्यांना मी? आता बॉसचा कोणी बॉस असतो का? सर तुम्ही आलात बरं झालं. फार वेळ केला हो. अहो बहादरी, मी आलोय ना, एवढे एक्साइट काय होत आहे? नाही सर, ते कॅन्डिडेट सगळे बराच वेळ थांबलेत ना सर. इथे एक तरी कॅन्डिडेट दिसतो तुम्हाला? नाही, तुम्हाला याला बराच वेळ लागला म्हणून मीच त्यांना सांगितलं चहा कॉफी घेऊन आला तरी हरकत नाही म्हणून. ते बरं केलं. हा, खूप वेळ वाट पाहायला लागली हे मला सांगायचं नाही. हो, नोकरी आहे ती, वाट पाहायलाच पाहिजे. फुकट कशी मिळेल? बरोबर आहे. बरं सर, मग आता एकेकाला आत पाठवतो. नाही, मी सांगितल्याशिवाय कोणाला पाठवायचं नाही. लक्षात आलं? मी सांगितल्याशिवाय. होय सर. आणि मी आल्याचं कोणाला सांगू नका. सर, we have the value tan x is equal to sin x upon cos x. Squaring this value and putting it into the equation, we will get 1 minus cos square x upon cos square x as the answer. Using the same formula in other sentences, you will get the answer. सोपं आहे. हा फॉर्म्युला पाठ कर आणि ह्याच्याप्रमाणे बाकी सम्स कर, सगळं येईल तुला. तर आता मी पळतो. का एवढ्या लवकर का चाललायस? अगं मला जायचं आहे जरा. नीरज, आजकाल तू मला अवॉइड करायला लागलास. हा, त्या दिवशी WRMच्या मीटिंगला भेटला पण नाहीस मला. तू आजकाल भेटतच नाहीस मला.
कुठे? अगं भेटायचं काय? आणि परवा नव्हतं भेटलो आपण? हो परवाचं ठीक आहे पण कालचं काय? काल नेहा युअर इम्पॉसिबल. अगं तुझं कॉलेज चालू झालंय ना आता? हो पण त्याचा काय संबंध? अगं बघता बघता तुझी युनिट टेस्ट जवळ येईल. अभ्यासाकडे जरा लक्ष दे. माझा रोजचा रोज अभ्यास चालू आहे पण तू भेटला नाहीस ना तर माझ्या अभ्यासाचं कठीण असतं. का? अरे मग डिफिकल्टीज कोण सॉल्व्ह करणार माझ्या? पे अटेन्शन ड्युरिंग द लेक्चर्स. तुला सगळं काही कळेल. नेहा तुला 12वीत चांगले मार्क मिळायच हवेत. तुला मेरिटमध्ये यायचंय ना? ए नीरज तू पण आईसारखा बोलू नकोस आता. अगं उगाच नाही बोलत आहे. युअर स्टडीज आर इम्पॉर्टंट. या आय नो दॅट. एकदा 12वी होऊन जाऊ दे मग तुला कंटाळा येईपर्यंत भेटायला येईन मी. पण आता 12वी इम्पॉर्टंट. तुला मेडिकलला ऍडमिशन घ्यायची आहे ना? त्याच्यासाठीच माझे प्रयत्न चालू आहेत आता. पण मला असं वाटतं रे कधी कधी इथे तिथे टाइमपास करावा, भटकावं, जरा मजा करावी. अगं मजा करायला अख्खी लाईफ पडली आहे. नंतर पाहिजे तेवढी मजा कर पण आता थोडा बेस सांभाळ. ओके बाबा करीन मी माझा अभ्यास. हसण्यावरून न्यू नकोस नेहा. टेक इट व्हेरी सिरियसली. तुला समजा 12वीत कमी मार्क पडले नेहा तर मी तुझ्याशी अजिबात बोलणार नाही. ए बाबा असं काही करू नकोस हा. मी करीन माझा अभ्यास आणि चांगले मार्क्स सुद्धा मिळवीन प्रॉमिस. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. आता जरा बरं वाटतं. मी पळतो आता. येऊ? बघ चिडचिल परत नाही तर. जस्ट गो. ओके बाय. बाय. सॉरी ना मॅडम, एक 10-15 मिनटं. हे वाक्य तुम्ही सकाळपासून किती वेळा ऐकवलंय? सॉरी मॅडम, पण काय करणार, सरांची सकाळपासून एक महत्त्वाची मीटिंग चालू आहे. पण जर मीटिंग होती तर आज वॉक इन इंटरव्ह्यू कशाला ठेवला? नाही, चूक झाली आमची. सकाळपासून सगळ्यांना सॉरी म्हणून झाले, आता तुम्हालाही म्हणतो. नाही हो, त्याची काही गरज नाही आहे. पण मी थांबणार आहे, तुमच्या साहेबांची मीटिंग होईपर्यंत थांबणार आहे. ॲज यू प्लीज. मॅडम 6 वाजले. हो, 6 वाजले. सॉरी, पण साहेबांची मीटिंग अजून संपलेली नाही. अजून संपली नाही? हो ना मॅडम, मला वाटतं तुम्ही गेलात तरी हरकत नाही. आता नाही, मी थांबणार आहे. संपू दे त्यांची मीटिंग. आज काही मी इंटरव्ह्यू दिल्याशिवाय जाणार नाही.
मला वाटतं गरजवंताला अक्कल नसते हे तुमच्या साहेबांना चांगलंच माहिती. एक्स्ट्रीमली सॉरी मॅडम. इट्स ओके, मी थांबणार आहे. झाला तर सांगणार ना, म्हणजे तुमच्या बंधुराजांनी अजून बोलवलंच नाहीये इंटरव्ह्यूला. मग काय करणार? विश मी लक.